काजल कुठे गेली? ती बाहेर भांडी घासत असेल. हा का? हा. चांगला आवर साफसफाई कर, झाडू पोछा कर, चांगला मार बर का. आणि बंट्या कुठे गेलाय ग? बंटा काय माहिती कुठं उतारला. जरा चारा पाणी नाही केला काही नाही. ते करीतच नाही. या पोराला आहे ना तर लग्न झालं तरी सुधारा ना अजून का? तो काम म्हणलं का चुकांडा देतो. हा ना. इकडं तिकडं नुसतं पैसे घेतो. आई पैसे दे, आई पैसे दे. पैसे घ्यायचे आणि बाहेर सांगायचं. अरे पण ती लोकांची पोर आपण करून आणली, ती किती काम करते. हा मग जीवावरून जीव जाणे जावा त्याचं. त्याच्यामुळे तो डोक्याला टेन्शन असतं. तो अभ्यास चालू व्यवस्थित. हा. पण मामा हा काही म्हणा तुम्ही, माझे आई बाप गेले, माझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर तरी तुम्ही मला ठेवून घेतलं इथं. तुमच्या लेकीप्रमाणे तुम्ही मला जपतात, आहे की नाही? नाही कसं आहे राहते बाई. तुमचे लय आभार राहतील बाई माझ्यावर, माझं लग्न झाल्यावर. आता तो लग्न आता आम्हालाच करणं आहे ना. अगं बाई उलट पुण्य भेटन आम्हाला. तुला सांभाळ आम्ही तर पुरीला माहितीये का. तशी पण तुम्हाला लेक नाही. काय तशी मला मुलगी नाही म्हणून मी तुलाच मुलीवानी धरलं. हा बरोबर. आहे का नाही हो मामा मी काय म्हणते, मला गावात थोडं काम होतं, मी जाऊन येते. मैत्रिणी चालली का? हा. बरं ये जाऊन लवकर ये. कोणा संग बोलू नको जाताना. येताना गपचिप जाय, जाताना गपचिप ये. कोणाच्या वळू नको, थांबू नको. जाय आजकाल लोक बहिणी सांगून जाय. हा. हा दीदीला सांग. आपण ह्या पुरी समोर गोड गोड बोलतो, पण तुम्हाला सांगते पुरी पण आपला फायदा घेईन बर का. आणि गावात नुसतं गावात पळती. आपल्या मनची कायसाठी काम करते. लगेच चालले मी गावात. तीनदा काय गावात असतं बरं तिचं. आता आपण काय म्हणणार तिला सांगा. आता लोकांचे लेकरू आपण डायरेक्ट थोडं जाती येणार तिला. अहो नाकाला काळ फाशीन ती पोरगी आपल्या. आपल्या काय घेऊन जाणार? काय घेऊन नका कसं आहे ना. पण गावातले लोक तर बोबाटा करते ना. अच्छा कोणी म्हणे आपल्या बांट्याची मेवणी एवढंच म्हणतील बाकी काय म्हणणार? ते आहे बंड्याची मिळवणी आहे. आपल्या पोरात चव नाही जाणार मग काय चव देतात. मग त्याची थोडीच बांट्याची बायको कोणा मागे येऊन चालली. मला जसं पटन तसं वागा बाई. मला तुम्ही काही सांगू नका. काही बोलत काही उद्योग करते. ये रे उद्योग बस खांद्यावर. हा जाऊ दे काही म्हण नको जरा राग येईल. कधी तोंड गप्पच ठेवा तुम्ही माझं. कधी बांधा तोंडाला. अगं आपल्या सोनबाईला राग येईल जरा. तोंड आवर जरा. रागीन तर बहीण दापाव ना मग. त्याच्या आला तिला काय माहिती. हा तिला नाही माहिती आहे का नाही. मग दिदे मी गावात मला काम आहे, मी गावात जाऊन येते बर का. कुठं चालली आता? मी काय म्हणते सांगू आता हिला? तुला ये झाडून झुडून काढता येत नाही का? काय काम करीत होती बरं घरामध्ये? तू काय करीत होती? अगं आवरत होते घरातला आतला राडा पसारा. आतला राडा पसारा. हा. इकडे ये पुढे ये. इकडे बस बरं. जर मी काय म्हणते बस. काय ग? मी तुला म्हणते असं किती दिवसाचं आहे आता. झालं तो कॉलेज पुरं झालं, सगळं झालं. तर मेवना म्हणतो आता त्या बहिणीचं लग्न काढायचं म्हणे. हा मग कवर असं आहे आता. ये गावात कायला जाते ग तू? तीनदा कायला जाते? नको ग लग्न एवढे लवकर. लग्न नको एवढं लवकर. तू जाते कायला गावात मला ते सांग पहिली. तू काही चक्कर बी करता नाही चालू ना बाई तो? नाही हा बाय गुड्डे मी तुला इज्जतीच सांगते. आपल्या माग माय बाप नाहीये कुणी. हा मी मा नवऱ्याची सासू वशिनी. हा आणि तू उठती सुटती गावात जाती. तू त्या तोंडावर गण एवढं बोलते माझे सासू सासरे. पण नंतर माझी चांगली मिरची भरते माहिती का तुला? हा ते म्हणत्या त्या बहिणीला असं काय उडण टपू आणि चाललंय म्हणे तिचं. काही काम करीना धाम करीना. नुसतं एवढं तेवढं हात लावलं म्हणे भांड्या कोंडाला. एवढा तेवढा आता लावला नाही तर सारखी उठती पळती गावात जाते. उठती पळती गावात जाते. आता हिचं ना कॉलेजचं काम आहे म्हणे ना काही. हिचं कॉलेजही पुरं केलं सगळं केलं. आता लग्न उरकायचं. हा असे म्हणतात का? मग म्हणतात का म्हणजे बाई त्यामुळे मला सासरू असं राहिलं खरं म्हणजे आता. पण खरं सांगते आई बाप जर असते ना तर तुला तिकडेच ठेवलं असतं मी. पण आता नाही कोणी तिकडे तर मी कशी तरी एकटी राहणार. नाही एकटे राहू असं नाही म्हणत ना मी तुला एकटी राही म्हणून. पण मग कसं आता आपण लोकांच्या दारात आहे. काही झालं बाय जरी बहीण मेवणं जरी म्हणलं मी तुही वाली म्हणून मेवणं तावाला नाही. हा मी तुही म्हणून माझे सासू सासरे तुही नाहीये. ते काही झालं ना तर त्याला जडच होत राहत. तू असं हिंडत फिरत नको जाऊ ना. काय काम आहे ग तो गावात? काय काम आहे 4 टाइम मला सांग तरी खरं. हा तू कोणाला लाईक करते का? कोणाला प्रेम आहे का तो वालं? नाही तसं काही नाही. तसं काही नाही.
काय बर का बाई, जर मा कानावर जर आलं तर अशा झिटा धरून आणि ना मग मी तुला का बस कधी मग मग मा नाव बदलून ठेव तू. नाही ग दीदी, तसं काय नाही. बरं मी जाऊन येते हा. एवढं सांगून शिकू नाही लोकांची धने तरी चाललीच तोंड घेऊन. आणि लवकर ये. हा हा त्या मेवणं यायच्या आत, नाही तर त्या मेवणं माझी मिरची करीन बारीक. बरोबर. हा काय बाय आता पोरीचं वागणं सारखी उठती सुटती पळती, उठती सुटती पळती, काम करीना धाम करीना, हे भांडे पडले तसे. मग आता धुणं झालं, झाडून झालं, सगळं झालं तरी पोर काम करीना. काही काहीच काही बाहेर चक्कर बी करता नाही चालू. जर बाई असं काय असेल ना, मा नवऱ्याला जर माहित पडलं ना, असं हाणेन ना बाई मला, का मा घरात राहायची मुश्किल होईन. मग चल घेते आता आवरून. लय वाट बघावी लागली का रे माझी. हा ना, लईच टाइम झाला. ते काय ना, माझी दीदी मला येऊनच नव्हती देत. तसं पण आहे ना, सगळं काम वगैरे आवरून मग यावं लागतं मला. ते म्हणते तुझं कॉलेज पण संपलंय, पण आता तुला कशाला तू 3दा गावात पळती. आणि दीदीने मला आज तर असं सांगितलं की तिचे सासू सासरे माझ्या विषयी मागून बोलतेत म्हणून, की तुझी बहीण थोडंच काम करते, असं तसं आम्ही तिला पोषितो पाळितो. मी काय म्हणते, आपल्याला लग्नच करून घ्यावं लागन. करशील ना माझ्यासोबत लग्न? मी पण तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तसं पण आता किती वर्ष झालेत आपल्याला असंच भेटतो आपण. आणि माझ्या दीदीला जर माहीत झालं ना, ती लय हे करीन. मला तर म्हणली, जर मला असं काही तुझं कानावर आलं तर लय मला झिपरीला धरून हाणीन. काय सांगू आता तुला. हा तू आहे माहिती आहे मला. हा तुला मस्त बोलता येत नाही, पण तुझी बोलण्याची भाषा फक्त मलाच कळते. आणि तुझं प्रेम पण मला कळतं. म्हणून तर मी हा निर्णय घेतला ना तुझ्यासोबत लग्न करण्याचा. बरं मी काय म्हणते तुला, आपण आहे ना लवकरच लग्न करून घेऊ. तसं पण काय आहे ना, माझ्या बहिणीला मी असं मला वाटतंय की मी जड व्हायला लागले तिला. तिचं पण काही चुकत नाही ना रे. तिचे सासू सासरे तिला एवढं बोलतेत, तिला हे करतेत. त्याच्यामुळं मला पण वाटतं की असं तिला त्रास नाही झाला पाहिजे, तिला सासूरवास नाही झाला पाहिजे. मग मी काय म्हणते, आपण लवकरच लग्न करून घेऊ. आईला हा मग मी हुनी खुशाल मी डोळ्याने पाहिले मी तिला. हा त्या मुख्या पोरासंग बोलत होती. हा तो खुशाल गाड्यात हात घालीत होता. काय म्हणावं या पोरीला, काय नाही. आता या बायकोला आहे ना असा थोपतो तो का बस, तिनेच लाड केलेला तिचा. आई ही पोरगी का म्हणून आहे ना बाई अजून मरणाचं काय का काय करते इथं? हा काढू राहिले. काढ राहिली का? अरे तुला सदा कदा कसं काढायचं तुला नुसतं पडत आहे. हा तर तो बहिणीकडे पाहिजे जरा, तिला जरा वेळ मिळेल. काय राहिले तुम्ही, आवाज कमी करा. हा झालं का तू सुरू? हे काय असं आरडणं? अरे तो त्या बहिणीकडे पाय जरा. काय पाहिजे? हा हळू आवाजात बोला. माझ्या संग बोलायचं ना, हळू आवाजात बोलायचं. हळू आवाजात म्हणजे काय वाय वाटत संध्याय भातच झालं हा? तुम्हाला. तुला सांगतोय ती का त्या तिथं बारा बसली होती पारावर त्या मुख्या पोरांच्या गाड्यात हात घालून. कोणाच्या ते आई एक पोरग आहे, कोणाच्या गाळ्यात हात घालून बसली होती? ते मुख्य पोरग आहे मुक, त्याच्या गळ्यात हात घालून बसली होती. बोलत होती, गुलगुलू गप्पा मारत होते. तुमच्या जिभीला काय हाड काय आहे का नाही? अरे माझ्या डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलंय मी त्यांचे शब्द बोलले. हा मामा ओ मामा इकडे बरं. तुमच्या लेकाला दापून द्या बरं का, मा बहिणीवर काही लावून राहिलं हे. काय रे बाट्या, यासाठी आणली काय तुला बहीण इकडे आमची नाका घालायला? काय झालं लय काय? समजा आता खाली काय तुला तर बाप म्हणायची सगळं लाट वाटते बुवा. म्हणजे मग काय तरी. अरे हिची बहीण आहे का? हा. हा ती पोरगी ती त्या तिथं आहे ना पारावर बसली होती. 2 जण गळ्यात हातबीत घालून बोलत होते, ते गुलगुलू गप्पा मारत होते. 12 बसले होते. हा गुलगुल गोष्टी. हा कोणाच पोर आहे? लग्नाचा विषय चालला त्यांचा, मी चांगलं पाहिलंय. अरे पण कोणाचं पोर आहे? ते नाही कधी ते गडी कामाला त्यांचा पोरे होता तो. कसा आहे? हा तो भोरसर आहे जरा. हा काय हा मुका आहे. मुका? हा पोर तर एवढी भारी मुख्या पोरा बरोबर. अरे बोलता येत नव्हतं. हा पाहिलं का? मग तो पाहिलं, मग तुला तर मग बोलता नाही आलं तिला तिला. ना पाहिलं कलाकारांनी इकडे निघून आलो म्हणलं इच्छा आहे ना आता 2-4 ए, तिला का मारितो? मग का तो ओळख नाही का? हा?
तिचं वळण नाही अरे काही बाबा ती शाळा जाती ही घरी राहती ती शाळा जाती तिकडे तिकडे ती काय करती याला काय माहिती बहिणीला? पाहिलं का मग आता मामा हा? हिची तुम्ही काय सांग. चूक आहे हा? दादा हिची लहानी बहिणी ती हो हा हा आहे ना वळण कोणाचं आहे तिला वळण लावायचं अरे वळण आलं त्याला आई बाप नाही मी करून आणली तुला बायको आता तिला सांभाळायला कोण नव्हतं तर म्हटलं बाई चला आम्ही सांभाळ तिला लहानचं मोठं आम्ही करतो तो लग्न आम्ही करतो हा मग बरं मी काय म्हणते आता तुम्ही ना तुम्ही जा ते तुमच्या कामावाल्या मालकाचा फोन आला होता हा हा तुम्ही जा मी पाहते ती घरी आल्यावर काय करायचं काय नाही काय पाहते तू मी पाहते आता मी तिला आडवा पाडीन ना ती जीव घेईन ते तुम्ही नका डोकं घालू आता त्याच्यात काय झालं काय बरं का? गाजा वाजा कसलं काय काय झालं आता बाई काय आता झालं? बरं आहे का मामा? काय नाही झालं गप्ती बस जरा झालं काय आता अरे झालं काय ते कुठं काय झालं ऐका ना चाललं त्याच्या नावर बायकोची भांडणं मिटून राहिले नाही मी आता नाही तुम्ही पेटीचा नाश आहेत तुम्ही आई एक पट आणि लेख दुप्पट पाहिलं का अरे यार तोंड तिच्या तोंड ठेव ना आता गपचूप बसला ना. मला माहिती ती बडबड बडबड करत असते ती साऱ्या दुरेला सांगत असते तिथं गळून टाकतो तिचा आई जरी असले तर टाकीन मारून मी अय बाबा अय जा ना तुम्हाला मालकाने बोलवलं आणि तुला सांगत आहे शिस्तीत जातो मी हा पण जरा नीट बरं का दादा हा. हा तू आहे ना तिला ना चांगलं समजून सांगा नाही तर तुला आहे ना इतका बदडील ना दररोज आहे ना अर्धी क्वार्टर पितो ना आता 1.5 क्वार्टर पिऊन येईन मग तुला बेत करीन जाऊ दे बाई माच म्हणाल का नाही बाई जातो का आता तू? जातो दादा ए, जाऊ दे उठे तू होय काम पाय होय चाल चाल होय ही कशाला रे आईला आईला असं. जा अरे हा जातो. वाचलंय. माम हा. मी काय म्हणते आता सुन बाई आता काय आहे बाई इकडं मा ऐका आता आत्या आबा याच्यामध्ये मला काहीच माहित नव्हतं बाई आणि तुम्ही काय तापू नका अगं पण झालं काय अगं तुला काय एवढी विचारपूस करायची गरज आहे पण सांगा ना घरचं माणूस आहे, मी काय बाहेरचे का कोणी परके अगं मी काय शांते आता हिची बहीण आहे ना हा ती मग आपण घरात होतो हा ते आपल्याला म्हणा मामा मी गावातून जाऊन येते हा म्हणलं मग ते तुझ्या- गावात गेलती हा का मग ते गावात जायचं काय झालं आपल्या बंटेला पाहिलं वाटतं त्या कोणत्या मुख्य पोराजवळ बसेल होती हा मी तर म्हणतच होते काय फाशीन ती पोरगी हा तोंडाला आपले आत्या अव नसन कोणीतरी फासावला असं व मा बहिणीला अशी नाही ती एक सांग का तुला माझा बंटे आहे ना जे डोळ्यानं पाहिलं ना तेच खरं मा बंटे कधीच खोटं बोलत नसतो मला मला माहिती मानावर खोटं बोलत नाही पण मग माई बहीण बी तशी नाही व खरंच मग काय आम्ही तसे आहे का तुम्ही असे अरे बांधल्यावर आपला काय समज आहे हो पण संबंध नाही पण आपल्या सुनाची आहे बहीण आहे ना अरे ती. हाय पण आता आपली मोठी सवय आता लागायची. तिला मी काही म्हणले का तिला म्हणले की मी असं कर म्हणून तू बरं मी काय सुन बाई हं. ती आली का तिला आपण समजून सांगू आणि जर असलं त्यांच्या काही गोष्टी ना तर आपण लग्न लावून देऊ कोणाला माहिती नव्हता आता काय मत आहे करायचं तसं सांग मग तू आधी ना तिला मला पाहू द्या विचारू द्या तिला अशी झापी त्याने मी आधी बरं झापेव बरं. नाही तिला हाता घालून काढ तू तिला चांगली सणकून आणि तू काही नको बोलू जरा तुम्ही लोकांचं लेकरू जरा तुम्ही काही नका म्हणू तिला तुला काय अधिकार नाही तिला बोलायचा शांती तू काहीच बोल लोक मध्ये हा ते लोकांचं लेकरू जरा हा ती तिची आता- बहीण बोलल मी बरोबर आहे ना आता तिच्या अशा चिंदड्या करते ना तिला गोड बोलू सगळी विचारते मग तिच्या पाक अशी गोदाडीवाणी हे करते भाई तू जर तिथून अशी गल्ली तिकडे तिकडे फिरली म्हणते काय याची बहीण आणि काय तू किती चव जाईन सांग बरं माझं आता डोकं काम करीन आम्हाला माझं तरी काऊन काय आहे ना करायचं? पोरगी काय ना तिथे आली घे. का आली काय झालं कोण दारात बसले काय हिला नाही हवा बाई, येत बसलो नाही बस ना इड ये ना अशी हवा बस. येत नाही म्हणून अशी इड बस इड काय ग हं? ठेवून हा? काय झालं इकडं सर जशी अशी इकडं बाई काय ग कुठे गेली होती बाई तू हा कुठे गेली होती कानात काय ठोकला का कुठे गेली होती हा आता कशी बोलन मामा तुम्ही सांगा बरं. जापड झुपे गपना हा काय करीत होती तू तुला काही माहित पडलं का माहित पडलं का म्हणजे तू गेली कुठे होती मला फक्त तू काय मला म्हणे बाजारात ते इथे चालले म्हणे गावात चालले म्हणे काय आणायला गेली होती गावात मला तेच सांग फक्त बाकी काहीच नाही ऐकायचं मला काहीच नाही अशीच गेलते गावात गावात गेली होती आणि तिथं म्हणे कोणी पारावर बसली होती म्हणे तू कोणाच्या गळ्यात हात घालून बसली होती खरं आहे का ये आय झापड झुपे काय विचार राहिले मी तुला हा म्हणजे मी तुला पाठविते गावात इकडे तिकडे मोकळी हिंडून देते तर तू माडोक्यावर मिरा वाट राहिली का ब नाही मग कुठे गेली होती कोण पोरग होतं कोणत्या पोराला तिथं पारावर घेऊन बसली होती तुला काही लाज लाज आहे का नाही मी नाही बसले
इडा मला गावात राहायचंय. मानावऱ्याची इज्जत आहे, मा सासऱ्याची इज्जत आहे. हा लोक काय म्हणतील? आमच्या तोंडावर शानाचे गोळे फेकतील ना. काय चालू आहे तो वालं? सांग मला लवकर, तसं काही लवकर सांग. काय आहे? काही नाही म्हणजे मग तू कस काय अशी कुठे गेली होती तू? कोणचं पोरग होतं मला ते सांग पहिले. विचारावं मामा तुम्ही या बरं जर पुढं या बरं. ती मला सांगा ना. नाही आता तुम्ही नका बोलू काही तिला. काय ग बाई? हा सांग, खरं कोण सांग. होता ग बाई? कर पोरगा सांग, खरं सांग. हा कोण आहे मला सांग, नाव पत्ता सांग, कुठला आहे काय? का लाच सोडली का काय थांब केलं? ग, सुन बाई गप तू सांग ना. इथलाच आहे, खालच्या वस्तीचा. खालच्या वस्तीचा आहे का? हा, तो काय करतो? तो आता कंपनीत कामाला जातोय. कंपनी कामाला जातो का? मग तुला आवडलाय का तो? आवडलाय पण आमचं लग्नाचं ठरलेलं आहे आता. ठरलं. ए, काय? ए, सुन काय? बाई गप. होऊन द्या, काय? होऊन द्या. काय? नाही, हो, मागं होता, नको. तुम्ही गबासा. नाही, नको. काय? मारू काय? काय म्हणते? मारू काय? काय म्हणते तुम्हाला? काय सुन बाई ऐकू का? काय तिथे काय 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 म्हणते? आमचं 4-5 वर्षापासून 4-5 वर्षापासून हाताने मार, चप्पल नको घेऊ. हा. हाताने हा? हाताने सण घेऊ. काय म्हणते? ते 4-5 वर्षापासून प्रेम आहे. हा, ऐका काय लाच. ये मामा तुम्ही म्हणते ना का लेकरू लहान आहे जाऊ दे हे ते हे असं बिघडत आहे लेकरू. हा आज जर माय बाप असते तर मग बापाला फाशी घ्यायची वेळ आली असते असं पाहून. बरोबर आता हा? काय करणार? वरून तू जे पोरग म्हणते ते पोरग मुक्का आहे मुक्का. आम्ही आणा खोटं नाही बोलणार. अगं मला पण माहिती आहे तो मुक काय म्हणून. मग काय झालं ते मुक काय दिसलं बा तुला? हा ए झापड झोपे काय दिसलं तुला त्या मुख्य पोरामध्ये? हा मुक्यांना काही हे नसतं का? काय असतं? काय प्रेम नसतं? करायची इच्छा नसते का त्यांची? प्रेम करायची इच्छा नसते का मुख्यांना? मग काय तो तुला रताळ काढून देणार तिडून? हा अगं त्याचं मन आता- लय चांगलं आहे. त्याचं मनाला काय आपल्याला काय शिजवायचं आणि खायचं आहे का? हा उकळून प्यायचं असन तिला. काय करायचं त्याच्या मनाला? तर 2 पैसे कमावणार पाहिजे. कमावतो ना मग तो. का बोलता येतं का बोलता? काय तो सांग काय बोलतो तो? तुम्हाला काय कळणार त्याची भाषा? त्याची प्रेमाची भाषा फक्त मला हा. कळती. तुला शाजूक आली तुला कळती प्रेमाची भाषा. ए सुन बाई हे बघ मी काय म्हणतोय. तो कसं काय ना बोलतो माझ्यासोबत. कसा बोलतो? खाना खुनीने बोलतो आव माझ्या. तू एवढी देखणी सुभावणी हा तुला काही पटायला पाहिजे. तुला चांगले चांगले येतील ना हिरो सारखे मागणी येतील ना. तो शिक्षण एवढं D.Ed. केलं कायला केलं ते? मा शिक्षण नाही झालं पण तो आता केलं ना. मी कसं काय ना मी कचा भरले तिथे पैसे. अगं मस्त शिक्षण केलं सगळं तिला काय केलं. उपकार केला आणि धुरा वाटत गेला. अगं तू एक विचार कर. जर मी एखादा चांगला हिरो आणि पोरग बघितलं आणि त्याच्या बाहेर 4 लफडे असले काय करणार आहे मग तू? जर माझं स्वाटव झालं तर? तो एवढं 4-5 वर्षापासून मी त्याला ओळखते. तो मला एवढं जीव लावतो एवढं प्रेम करतो माझ्यावर. आजपर्यंत असं कधी मला काही म्हणलेला नाही की तू अशीच आहे का तशीच आहे. आता त्याला काय आहे, एवढी चांगली देखणी बायको म्हणा भेट राहिली कायला कोण कायला काय म्हणन. अगं बरोबर तसं आहे. नाही ग. त्याचं मन लय मोकळं आहे आणि तो एकदम भोळसा सगळं- तू स्वभावाचा त्याचं आहे. मन उघडून पाहिलं का बाई? सगळंच मोकळं दिसतं हिला त्याचं. हा मग काही लाजाचा पत्ता राहिला का? कुशाल बरं सुन बाई अगं जरी मुक्का जरी असला तो तरी काय मुक्या लोकांवर कोणी प्रेम करीत नाही. आजकालच्या मुली पण अशा आहेत की त्यांना त्यांची काही कदर नसते. एक काम कर ना तू आखे मुक्के बधीर येडे लंगडे पांगडे तेवढे माझ्या घरात आणून बसू. हा अगं तुझ्या घरात थोडी ना आणणार आहे मी लग्न करून जाणार आहे त्याच्यासोबत. अव काही नाही जनाची नाही तर मनाची तरी पटली पाहिजे. मामा तुम्ही सांग बाई आता मा डोकं नाही पोरी जवळ आता गेला मामा, आता. तुम्हीच तिने सांगा. घालवलं मा नाक घालवलं तिनं सगळं. ए सुन बाई जरी तो मुका असला तरी त्याचं मन नाही का? नाही प्रत्येकाला वाटत आंधळा असू पांगळा असू लोळा असू कोळा असू मुका असू त्याचं मन आहेच आहे ना शेवटी. सगळ्यांसंग मी कोणाला तरी असतं ना. प्रेम केलं पाहिजे. पण आजच्या काळात काय आहे, पुरी कशा आता शिकू राहिल्या आणि एखादं दिसलं ना बा आंधळ पांगळ मुक बधीर त्याच्याशी काय चवाच असे करत्या. पण त्या बहिणीनं भारी निर्णय घेतलेला आहे. हे बघ त्याचा कोणा परपंच करावा कोणा करावा परपंच. मामा पण ही एवढी चांगली पोरगी हिला याच्यासाठी शिकवलं का आपण एवढं? अहो पण तो पोरगा कमावताय ना फक्त त्याला बोलता येत नाही ना. 4 लोकांना मग आता
जर 4 लोकांनी विचारलं बाई त्या बहिणीचं लग्न झालं का मी काय सांगू अशा मुख्य पोरा सांग काही लोकांना काय सांगायची गरज नाही आपल्याला. हा जेव्हा आपण त्यांच्या घरचे आणि आपल्या घरचे आणि आपण एका ठिकाणी जाऊन लग्न नाही का लावतो. त्याच्या तोंडावरून वाटत पण नाही ते मग काय म्हणून असं तुला काही बोलायची गरज नाही. अगं तू आजचा विचार करून राहिली तुम्हाला आयुष्यभर संग राहायचंय हा आज राहीन गंज आवड आहे राहीन मी सोबत त्याच्या कारण 4-5 वर्ष सोबत आता ही होतो पोरगी अशी आता तिला सगळं उडान सगळं पाहू घेते त्याचं. हा. हा काहीच नाही राहील पाहायचं. मग तिला आवडलं जाऊ दे ना मग. पण उद्या जर ही पोरीने पलटी मारली राहिली केलं लग्न समजा त्याच्या संग हा. आणि दिलं त्याला अर्ध्यात सोडून हिचाही नास आणि त्याचाही नास नाही सोडणार ग मी आता जर काय- सोडायचंच असतं तर कशाला मी आता तुम्हाला ऐकाय पूर्व भरोसा सोनबाई हे आता बघ. तुम्हाला सांगतो मामा मला काही बोलू हे नये ना. सोनबाई तिला कळत आपल्याला आई वडील नाही. आपण आपल्या बहिणीच्या घरी सासरी आपल्याला लहानसं मोठं त्यांनी केलंय. मग ती काही 17 नवरी करीत बसेल का? हा? जाऊ दे बाई आता मामा पा तुम्हीच तुमच्या मनाप्रमाणे काय जेव्हा बाई तुला करायचं आवडलाय ना तो हा. हा? उद्या उद्या काय करता काय जर झालं ना हिला परत दारात उभी नाही करायची या पुरीला. ऐकून घे कान खोलून मी त्याच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही कारण की मामा अगं पुढं कोण नाही बाई तेच सोडून माझ्या ना आई तेच बापाई तेच सगळं तेच आहे आता कारण हीच हिचा मनात निर्णय घेते ना तर तिच्या आईनेच होऊन द्या मग परत तिला दारात उभी नाही करायची आपल्या बरं का हो. पाय मग आता मला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तर माझ्यासोबत कधीच असं हे नाही करणार. बस तिला विश्वास आहे ना. हा करू द्या. नाही म्हणू नका. कोणाचं मन दुखू नका. हा काय मत आहे? दिदे म्हण ना जे गं, पटन ते हा. करा. काय बाई आता तुझी इच्छा आहे मला तर नाही वाटत माझ्या बहिणीचं वाईट हा, व्हावं. ते मन नको दुखू तिचं बाय. जाऊ दे. करा आता चला हा. मामा लागा लग्नाच्या तयारी चला लागायला तयारी. आणि त्या पोराला फोन करू सांग. काही चुकलं त्याचं तर सांभाळून घे आणि स्वतः नीट राह बर का हा हा ही संग परत संबंध नाही ठेवायचा. तुम्ही सांगते चांगली जर नाही वागली तिथं तर. चांगली राहायचं दिदे रड नको. चांगला निर्णय घेतला तिने. बरं आहे, चला काय टेन्शन नाही. चल कधीतरी मला 4-5 लाख रुपये खर्च करायचा होता. चला आता घरात चला. घे जेवण करून चल ये. नाही मी काय म्हणते मामा हा? मला काय आहे ना सोंगा ढोंगात लग्न नाही करायचं. मग शॉर्टकट मध्ये करायचं का? हा बरं चालेल एखाद्या मंदिरात जाऊन तुमचं लग्न लावून देऊ. बरं. चालेल ना? चला घरात चहा ठेवते मग. बरं चला या. बरं जाईन तरी बिया हा. त्याची. हा?